ग्रामीण भागातील मातीचा सुगंध आणि कष्टाची ओढ असलेल्या एका तरुणाने देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षेत आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे. गंगापूर तालुक्यातील शंकरपूर येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाने UPSC परीक्षेत 434वी रँक मिळवून प्रशासकीय सेवेचे आपले स्वप्न साकार केले आहे. प्रज्वलचे हे यश म्हणजे केवळ एका तरुणाची प्रगती नसून शेतात राबणाऱ्या एका बापाच्या कष्टाला मिळालेली ही सर्वात मोठी पावती आहे. प्रज्वल राजू पोळ असे UPSC परीक्षेत 434वी रँक मिळवलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रज्वलचा गाव आणि कौटुंबिक पार्श्वभूमी. प्रज्वल पोळ हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शंकरपूर तालुका गंगापूर येथील मूळ रहिवासी आहे. त्याचे वडील राजेंद्र पोळ हे व्यवसायाने शेतकरी आहेत. शेतीसोबतच ते लासूर बाजारपेठेतील कृषी सेवा क्षेत्रातील एक ज्येष्ठ व्यापारी म्हणूनही ओळखले जातात. शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे प्रज्वलला कष्टाची आणि संघर्षाची जाणीव बालपणापासूनच होती. प्रज्वलचे कुटुंब मध्यमवर्गीय असून त्याचे वडील शेती आणि व्यापाराच्या माध्यमातून घराचा गाडा चालवतात. ग्रामीण भागातील वातावरण आणि शेतीवर अवलंबून असलेल्या परिस्थितीत UPSC सारख्या कठीण परीक्षेची तयारी करणे हे मोठे आव्हान होते. मात्र राजेंद्र पोळ यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि स्वप्नांसाठी सदैव पाठबळ दिले. प्रज्वलनेही घरच्या परिस्थितीचे भान राखत कोणत्याही महागड्या खासगी क्लासेसचा अट्टहास न धरता स्वतःच्या जिद्दीवर अभ्यास पूर्ण केला. 8 मार्च जागतिक महिला दिन या अनुषंगाने जवाहरनगर पोलीस स्टेशन तर्फे महिलांना ज्यांचे मोबाईल मिसिंग झाले होते, चोरीला गेलते, तसेच विसरून राहिले होते, हे सगळे मोबाईल आम्ही आज परत देण्यासाठी हा प्रोग्राम विशेष म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त अरेंज केला होता. सदर याच्यामध्ये एकूण 16 मोबाईल आम्ही परत दिलेले आहेत. त्यापैकी 9 मोबाईल हे महिला तक्रारदार आहेत, त्यांना परत देण्यात आले आहेत. त्याची एकूण किंमत 3,13,000 रुपये आहे. एक जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा कुठेतरी सन्मान आणि त्यांच्या हक्कासाठी किंवा त्यांच्या यासाठी आम्ही हा विशेष प्रोग्राम म्हणून आज आयोजित केलेला होता. त्या अनुषंगानेच आम्ही आज या ठिकाणी एकूण 16 मोबाईल हे तक्रारदारांना परत केलेले आहेत. त्यांच्याकडे त्यांना जे मोबाईल परत दिले त्यामुळे त्यांच्या जे जीवनाचे आनंद आलेला आहे तो म्हणजे खूपच छान वाटलं की त्यांना ते दिल्याबद्दल, आणि त्यांनी पण आमचे पोलिसांचे आभार मानलेले. मी लोकांना विनंती करतो, त्यांना आवाहन करतो की ज्यांचे मोबाईल चोरीला गेलेले आहेत, मिसिंग झालेत, त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी. आम्ही त्यांचे मोबाईल लवकरात लवकर शोधून त्यांना परत देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सदरची कारवाई ही आम्ही माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब, माननीय साहेब पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी साहेब, माननीय साहेब पोलीस आयुक्त उस्मानाबाद विभाग श्री मनीष कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मारुती गोरे यांनी केलेले आहे. हे मोबाईल आपल्या शहरामध्ये